विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा भाषिक अभ्यास या पेपरमध्ये दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास आपण करतो आहे. त्यामध्ये भाषाकुल संकल्पना आपण अभ्यासतो आहे. भाषा वर्गीकरणाची तत्त्वे अभ्यासताना आपण भौगोलिक वर्गीकरण, धर्म, प्ररूपात्मक वर्गीकरण, पारिवारिक वर्गीकरण किंवा वांशिक वर्गीकरण हे आपण अभ्यासले. यामध्ये आकृतीमूलक वर्गीकरण अभ्यासताना आपण त्याचे उपप्रकारसुद्धा अभ्यासलेत. अयोगात्मक भाषा, योगात्मक भाषा, अश्लिष्ट योगात्मक, प्रश्लिष्ट योगात्मक इथपर्यंतचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण वांशिक वर्गीकरण ह्याचा अभ्यास करणार आहोत. गेल्या तासाला जो तक्ता आपण अभ्यासला त्यामध्ये हे सगळे उपप्रकार आपण अभ्यासलेले आहेत. वांशिक वर्गीकरण किंवा पारिवारिक वर्गीकरण असं म्हटलं जातं. जगातील भाषांचे वर्गीकरण जसे प्रकृती प्रत्ययाच्या जुळणीच्या तत्वाआधारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्रकृती म्हणजे मूळ शब्दाला जे प्रत्यय लागतात त्यांच्या ज्या जुळणी होतात त्या तत्वाच्या आधारे जगातील सगळ्या भाषांचं वर्गीकरण आजपर्यंत केलेलं आहे. त्याचप्रमाणे व्युत्पत्तीच्या आधारे भाषांचे वर्गीकरण करण्याचाही प्रयत्न झालेला आहे. जगातील भाषातील शब्दांची उत्पत्ती तपासता काही समान संबंध ध्यानात येतात. आता ते कोणते? तर त्यात काही शब्दात ध्वनीची सादृश्यता आणि अर्थाची समानता दिसते. म्हणजे जगभरातल्या भाषांचा जर आपण अभ्यास केला, त्याची उत्पत्ती जर आपण तपासली तर त्याच्यामध्ये ध्वनीची सादृश्यता म्हणजे ध्वनीसारखे आहेत किंवा अर्थ समान आहेत असं जाणवलेलं आहे. त्यातून या वर्गीकरणात म्हणजे वांशिक वर्गीकरणात आकृती साम्याबरोबर अर्थसाम्याचाही विचार केला गेलेला आहे. ध्वनी आणि अर्थ म्हणजेच रचनातत्व आणि अर्थतत्व या दोहोंचा विचार यामध्ये होतो. या वर्गीकरणाचा संबंध ऐतिहासिक भाषा आणि विज्ञानाशी असतो. भाषेतील शब्दांना जे अर्थ प्राप्त झालेले असतात ते यादृच्छेने म्हणजे वेगळेपणामुळे प्राप्त झालेले असतात. शब्दांच्या अर्थाचा आणि ते शब्द ज्या ध्वनी समूहाचे बनलेले असतात त्याचा काहीही परस्पर संबंध नसतो. शब्द व त्याद्वारे सुचविला जाणारा आशय यांचे नाते केवळ संकेताने प्रस्थापित होते. हे आपण पहिल्या प्रकरणापासून अभ्यासतो आहे की शब्द आणि त्याद्वारे सुचविला जाणारा जो अर्थ असेल किंवा आशय असेल यांचं नातं हे संकेतावर आधारित असते. अशी वस्तुस्थिती असतानाही काही भाषांमध्ये मात्र एकच अर्थ व्यक्त करण्यासाठी सारखेच ध्वनी वापरलेले दिसतात. म्हणजे ध्वनिसाम्य आणि अर्थसाम्य त्यामध्ये आढळते. जरी संकेतांनी भाषेचा अर्थ हा निर्माण होत असला तरी काही भाषांमध्ये मात्र अर्थ व्यक्त करण्यासाठी सारखेच ध्वनी आपल्याला दिसतात. म्हणजे त्यांच्यामध्ये ध्वनींचं आणि अर्थाचं साम्य आढळते आपल्याला. तेव्हा या भाषातील साम्य हे योगायोगाचे नसून त्यांचा काहीतरी परस्पर संबंध आहे किंवा होता. म्हणजे आता एखादी कुठलीही आपण जगभरातली कुठल्याही भाषा घेतली, त्या भाषेचा आणि मराठी भाषेचा किंवा संस्कृत भाषेचा काय संबंध आहे, हा संबंध जो आहे तर तो योगायोगावर आधारित नसून त्यांच्यामध्ये काहीतरी परस्पर संबंध पूर्वी होता आणि हे शोधणे म्हणजेच भाषेचे मूळ शोधणे होय. तीच भाषाकुल संकल्पना होय. यातूनच वांशिक वर्गीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली दिसते. या वर्गीकरणात ध्वनीमध्ये जे थोडेफार बदल किंवा भिन्नता असेल त्यात अर्थसाम्य किंवा अर्थाची समानता हे मुख्य तत्त्व मानले जाते आणि म्हणून ध्वनी व अर्थसाम्य हे महत्त्वाचे आहे. एक तक्ता मी तुम्हाला दाखवते इथं. संस्कृत, लॅटिन, जर्मन, इंग्रजी आणि फारसी अशा 5 भाषा आपण घेतलेल्या आहेत. त्यामध्ये
संस्कृतमध्ये पितृ हा शब्द आपण वापरतो, तर लॅटिनमध्ये पातेर असा शब्द आहे, जर्मनमध्ये फातेर असा शब्द आहे, इंग्रजीमध्ये फादर असा शब्द आहे आणि फारसीमध्ये पिदर असा शब्द आहे. बघा आता ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की इथं साम्य जे आहे अर्थाचं आणि ध्वनीचं हे सारखं असलेलं आपल्याला दिसते. याच्यामध्ये खूप सारं साम्य आहे. आणि ह्या संस्कृतमध्ये जो पितृ शब्द आहे आपण मराठीमध्ये सुद्धा तो वापरतो, किंवा पिता शब्द आपण तो वापरतो मराठीमध्ये. म्हणजे या जगभरातल्या ज्या भाषा आहेत त्या भाषांची मुळं जर आपण शोधली तर याच्यामध्ये केवळ योगायोग नाही आहे, तर यांच्यामध्ये काहीतरी संबंधपूर्वी होता या भाषांमध्ये, आणि म्हणून हे असं साम्य असलेलं आपल्याला दिसते. दुसरं उदाहरण त्यामध्ये आपण घेतलेलं आहे मातृ या शब्दाचं. संस्कृतमध्ये मातृ, लॅटिनमध्ये मातेर, जर्मनमध्ये मुत्तेर, इंग्रजीमध्ये मदर आणि फारसीमध्ये मादर. तर किती साम्य याच्यामध्ये दिसते तुम्ही बघा. तसंच शर्करा या शब्दाचं आहे, त्याच्यातूनच मराठीमध्ये साखर वगैरे आपण म्हणतो. भातृ या शब्दाचं आहे. या तक्ता अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. यावरून आपल्या काय लक्षात येतं, यात ध्वनिसाम्य आणि अर्थसाम्य आहे हे प्रथम आपल्याला जाणवतं. आणि ही केवळ योगायोगाने आलेली नाही आहेत. म्हणजे अगदी आता संस्कृतमधला पितृ शब्द आणि फारसीमधला पिदर शब्द, किंवा संस्कृतमधला मातृ शब्द आणि फारसीमधला मादर शब्द, याच्यामध्ये असं योगायोगाने साम्य येण्याचा काही संबंध नाही आहे खरं तर. पण हा कुठेतरी कधीतरी यांच्यामध्ये परस्पर संबंध होता ह्या ध्वनींमध्ये, या भाषांमध्ये, आणि म्हणून हा संबंध किंवा हे साम्य असलेलं आपल्याला दिसून येतं. काहीतरी केव्हा तरी कोठेतरी ह्या भाषा संबंधित असाव्यात किंवा होत्या असे म्हणावे लागते. आणि हीच स्थिती जगातील अनेक भाषांच्या संदर्भामध्ये आढळतं. फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, रुमानिया इत्यादी भाषा ज्या आहेत, आणि या भाषांची जी उत्पत्ती आहे ती जर आपण तपासली तर या भाषांच्याद्वारे किंवा या भाषांच्या उत्पत्तीच्याद्वारे भाषेचे कूड शोधण्याचा प्रयत्न आज होऊ लागलेला आहे. भाषेतील कूड ही संकल्पना माणसाच्या कूड संकल्पनेसारखी घ्यायची नाही, प्रथम हे लक्षात ठेवा. तर ती लाक्षणिक अर्थाने घ्यायची आहे. म्हणजे आपण जे माणसांचं कूड तपासतो, आपण आपल्या थेट खूप पणजोबा खापर पणजोबांपर्यंत जातो, तर तसं हे तपासता येणार नाही. याचा अर्थ वेगळा आहे. या संकल्पनेत उत्पत्तीचा अर्थ अचानक निर्माण होणे असा समजता येणार नाही, तर त्याचा विकास म्हणजे क्रमिक विकास, असा क्रमाक्रमाने हा विकास झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे एका भाषेपासून दुसरी भाषा उत्पन्न झाली या म्हणण्याचा अर्थ पहिली भाषा दुसऱ्या भाषेत रूपांतरित झाली असा घ्यावा लागतो. एका भाषेपासून दुसरी भाषा उत्पन्न झाली. आपल्याकडे असा एक समज आहे की संस्कृतपासून मराठी उत्पन्न झाली, पण आपण मागच्या काही तासांना पाहिलं की संस्कृतनंतर अनेक भाषा मराठीमध्ये मराठीच्या अगोदर येऊन गेलेल्या आहेत, आणि म्हणून संस्कृतपासून थेट उत्पत्ती मराठीची झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर ती विकसित होत होत नंतर मराठी आहे. त्याच्या आधी अपभ्रंश हा एक प्रकार भाषेचा त्यावेळी होता, किंवा ती एक स्थिती होती त्यावेळची. आणि म्हणून एका भाषेपासून दुसरी भाषा उत्पन्न झाली असं म्हणताना पहिली भाषा दुसऱ्या भाषेत रूपांतरित झाली असा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. उत्पत्ती, विकास आणि लय, लय म्हणजे विनाश, हा क्रम भाषेसही लागू पडतो. कोणत्या तरी पूर्ववर्ती भाषेपासून, म्हणजे पूर्वी असलेल्या भाषेपासून, अस्तित्वात असलेल्या भाषेपासून नवी भाषा निर्माण होते, विकास पावते, तिचा विकास होतो. आधी ती निर्माण होते, नंतर तिचा विकास होतो व शेवटी ती नष्ट होते. आता भाषा नष्ट होणे किंवा मृत होणे हे शब्दप्रयोगसुद्धा लाक्षणिक अर्थानेच आपल्याला घ्यायचे आहेत. ते एकदम अशी भाषा नष्ट होत नाही, ती रूपांतरित होते. म्हणजे मातीचं जसं एखाद्या खडकामध्ये रूपांतर होतं तशा पद्धतीचं ह्या भाषेमध्ये पण होतं आहे. म्हणजे ती एका
वस्तूतून दुसऱ्या वस्तू कशी निर्माण होते. सृष्टीतला सगळं एक तत्वच आहे की उत्पत्ती, स्थिती आणि लय. तर त्यामध्ये कुठलीही गोष्ट नष्ट होत नाही, तिचा लय होतो, पण ती दुसऱ्या गोष्टीमध्ये रूपांतरित होते. तसंच या भाषेच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतं. भाषांचे आई वडील किंवा बहीण भाऊ असतात असे प्रकार हे भाषेमध्ये नसतात. हे प्रथम लक्षात घ्या, कारण आपण कूड शोधायचं म्हटलं की आई वडील बहीण भाऊ अशा गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देतो किंवा ह्या गोष्टींचा आपण विचार करतो, म्हणून तसे प्रकार भाषेमध्ये नसतात. तथापि एका मूळ भाषेपासून जेव्हा अनेक भाषा विकसित होतात तेव्हा त्या मूळ भाषेस जननी आणि ज्या भाषा तिच्यापासून विकसित होतात त्या भाषांना किंवा त्यांच्यातील नात्यांमुळे त्यांना परस्परांच्या भगिनी भाषा मानल्या जातात. म्हणजे जेव्हा मूळ भाषेपासून अनेक भाषा विकसित होतात त्या भाषेला आपण जननी भाषा म्हणतो, की ज्या भाषेपासून हे सगळं निर्माण झालं. आणि त्यांचा जो विकास होतो त्या विकासामध्ये ज्या परस्पर असे वेगळे प्रवाह निर्माण होतात भाषेमध्ये सुद्धा, तर त्या परस्परांच्या भगिनी भाषा मानल्या जातात. जसं मराठीची भगिनी भाषा ही कोकणी मानली जाते, तशा पद्धतीने भाषांची ही परस्परांशी असणारी नाती जाणण्यासाठी नानाविध तंत्रे विकसित झालेली आहेत. साम्य आणि भेद यांचे पद्धतशीर निरीक्षण करून ही नाती निश्चित करणे महत्त्वाचे असते. जे या भाषांमध्ये असलेला साम्य आणि त्याच्यामध्ये असलेला भेद, केवळ शब्दसाम्यावर निष्कर्ष काढणे धोक्याचे ठरते. शब्दांमध्ये साम्य आहे म्हणजे फादर आणि पिदर, म्हणजे इंग्रजी फादर आणि फारसी पिदर यामध्ये साम्य आहे म्हणून त्याच्यावरून निष्कर्ष काढता येत नाही, कारण हे आहे विज्ञान. यामध्ये वेगवेगळ्या कसोट्या लावाव्या लागतात, वेगवेगळे तंत्र अवलंबावी लागतात, त्यानंतरच आपण काहीतरी निष्कर्ष काढू शकतो. कारण जगात भाषांची संख्या ही विपुल आहे आणि त्या भाषांसाठी उपयोगात आणले जाणारे ध्वनी खूपच मर्यादित आहेत. ध्वनींची संख्या कमी आहे. आपणही बघतो की मराठीमध्ये ध्वनी मर्यादित आहे. या मर्यादित ध्वनी संख्येच्या आधारे आपण लाखो मराठी शब्द तयार केलेले आहेत आणि म्हणून या मर्यादित ध्वनींच्या माध्यमातूनच ह्या भाषा विकसित झालेल्या आहेत किंवा उत्पन्न झालेल्या आहेत. पण ह्या भाषांची संख्यासुद्धा विपुल आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये ध्वनीचं साम्य असू शकते. ते योगायोगाने ते ध्वनी येऊ शकतात आणि म्हणून इथं कसोटी लावताना अर्थसाम्याला महत्त्व द्यावं लागतं. साम्य शोधताना केवळ ध्वनींचं साम्य शोधून चालत नाही, तर अर्थसाम्याला इथं महत्त्व द्यावं लागतं. आणि कधीकधी इतर भाषेतून उसनवार आलेले किंवा उसनवारीने आलेले असे काही ध्वनी असतात किंवा जेत्यांच्या अनुकरणातून भाषेमध्ये ध्वनी शिरलेले असतात. म्हणजे आता जेत्यांच्या अनुकरणातून म्हणजे आपल्याकडे जसं इंग्रजी राजवट होती, तर आपण इंग्रजी शब्द जे आहेत त्यांच्या अनुकरणातून आपल्या भाषेमध्ये अनेक शब्द शिरलेले आहेत. सांस्कृतिक आदानप्रदानातून सुद्धा काही ध्वनी आलेले असतात. जे असे जवळजवळ असलेले जे प्रांत आहेत आणि त्या दोन्ही प्रांतांची जी भिन्न भिन्न संस्कृती आहे, पण त्या दोन्ही संस्कृतींमध्ये असलेल्या आदानप्रदान किंवा आज आपण असं म्हणतो आहे की इंटरनेटच्या ह्या काळामध्ये जग खूप जवळ आलेलं आहे, तर ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींचं आदानप्रदान होत आहे. तर ह्या काळामध्ये सुद्धा अनेक शब्द, जगभरातील शब्द हे जगभरांमध्ये प्रसारित होत आहेत. अशावेळी मूलभूत शब्दकोशांचा आधार घेऊन त्या शब्दांचे स्वरूप लक्षात घ्यावे लागते. म्हणजे असं केवळ साम्य आहे किंवा आदानप्रदान झालेलं आहे वेगवेगळ्या कारणांनी आणि म्हणून ह्या भाषा भगिनी आहेत असंही आपल्याला म्हणता येत नाही. त्यावेळी मूलभूत शब्दकोशांचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. संख्यावाचक शब्द, पाळीव प्राण्यांची नावे, शरीराच्या अवयवांची नावे, सर्वनामे, नातेदर्शक शब्द इत्यादीच्या सहाय्याने कुळ संकल्पना आपल्याला तपासता येते. म्हणजे कुळ संकल्पना तपासण्यासाठी ह्या काही तंत्र सांगितलेली आहेत, ह्या काही कसोट्या सांगितलेल्या आहेत. तर ह्या जर आपण अभ्यासल्यात, म्हणजे संख्यावाचक शब्द, पाळीव प्राण्यांची नावे, शरीराच्या अवयवांची नावे, सर्वनामे, नातेदर्शक शब्द, त्याचबरोबर शब्दार्थ साम्याबरोबर
व्याकरणात्मक साम्य ही या वर्गीकरणामध्ये उपयुक्त ठरते, या अभ्यासामध्ये उपयुक्त ठरते. म्हणजे शब्दाचे अर्थ, शब्द आणि त्याचे अर्थ यांच्यातील साम्य आणि व्याकरणिक साम्य. याशिवाय भाषाकुल निश्चितीसाठी स्थानिक समीपता हा घटकही उपयुक्त ठरू शकतो. ह्या सगळ्या कसोट्या आहेत. थोडक्यात पारिवारिक किंवा वांशिक वर्गीकरणामध्ये ध्वनिसाम्य, अर्थसाम्य, शब्दसंग्रह साम्य, स्थानिक समीपता हे आधारभूत घटक ठरतात. कोणकोणते? ध्वनिसाम्य, अर्थसाम्य, शब्दसंग्रह साम्य आणि स्थानिक समीपता. म्हणजे स्थानिक जी जवळीक आहे ती. आणि यामध्ये पुन्हा व्याकरणिक साम्य हे महत्त्वाचे असते आणि या आधारे आपल्याला भाषेची कुळे शोधता येतात. या सगळ्या तत्वांचा विचार करून नाना शब्दांच्या व्युत्पत्ती शोधून भाषांचे वंश निश्चित करण्याचा प्रयत्न बॉप या शास्त्रज्ञाने केला. त्यानंतर श्लशर, जोहान स्मिथ यांनीही हा प्रयत्न केलेला दिसतो. हे वर्गीकरण ऐतिहासिक सत्यावर अवलंबून असल्याने अधिक स्थिर व शास्त्रीय स्वरूपाचे मानले जाते. म्हणजे हे जे वांशिक किंवा पारिवारिक स्वरूपाचं वर्गीकरण आहे ह्याला जास्त शास्त्रीय आधार असल्यामुळे आणि ऐतिहासिक सत्यावर ते आधारित असल्यामुळे ह्या वर्गीकरण मानण्याकडे शास्त्रज्ञांचा कल असलेला आपल्याला दिसतो. असे आपण वर्गीकरणाचे प्रकार अभ्यासले. ह्या भाषांचं जे वर्गीकरण आहे किंवा भाषाकुल संकल्पना स्पष्ट करताना या भाषांचं जे वर्गीकरणाची जी तत्वे आहेत ही भिन्न भिन्न तत्वे इथं सांगितलेली आहेत आणि त्यामध्ये वांशिक वर्गीकरण हे सगळ्यांनी शास्त्रीय स्वरूपाचं मानलेलं आहे. एवढं आपण इथं बघितलं. पुढच्या तासाला भेटूया. धन्यवाद.